तो मॅच त्यांना गमवावा लागला. मात्र मी म्हणतोय की आतापर्यंत जी कामगिरी त्यांनी करून दाखवली होती ना, एक अत्यंत चांगली कामगिरी होती. वैभव तर एक अनाउन्समेंट नक्की करायचे आहे. नमस्कार मित्रांनो, 27 एप्रिल म्हणजे उद्याच्या दिवसाला मांडवा येथे नमस्कार मित्रांनो, उद्याच्या दिवशी म्हणजे 27 एप्रिलला मांडवा प्रीमियर लीग एक सर्वात मोठं आयोजन केलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी ती स्पर्धा बघण्यासाठी जा अशी मी तुम्हाला विनंती करेन. आणि त्याबरोबरने डीएम पुरस्कृत साईनाथ मांडवा म्हणजे दैविक मडव्यांचा जो संघ आहे त्यांना माझ्या माध्यमातून शुभेच्छा देखील आहेत. थँक्यू सो मच. यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहात ते म्हणजेच आमचे मित्र साथी समालोचक इम्रान बुखारी यांचा. धन्यवाद. Yes. Thank you so much. Match on. मिल्खत खान प्रीमियर लीग 2025 सीजन 4 का ये थरार. ऑफिशियल अंपायर ने अपने हाथ जमीन समांतर कहते हुए कह दिया ये गेंद है अमांतर. एक्स्ट्रा के साथ शुरुआत होती हुई केएल राहुल आतिया सेट्टी भाभी के हीरो जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर आते हुए फुल टॉस गेंद मिडल के दिशा में और इस बार देखिए मस्तक पे दस्तक गेंद गई सीमा पार. इस बार आता हुआ शानदार षटकार. टॉस घेती फुल टोल वसूल. बल्लेबाज मनोज ऑन द फायर. 700 मेली खोकून षटकार मारलाय ठोकून. गेंद सीमा पार. षटकार. ओहो फिर से एक बार देखिए मिड विकेट की दिशा में खेल दिया. लॉन्ग द कारपेट गेंद ट्रैवल होती हुई टीम पे प्रोटेक्शन है. 10 नंबर की जर्सी परिधान के अजिंक्य मैदान के नीचे हम देख रहे हैं शानदार फील्डिंग. इस एक रन के साथ रिवाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा स्कोर कार्ड पर आते हुए अच्छी इनिंग की शुरुआत करते हुए यहाँ पर बल्लेबाज मनोज और उनका साथ देते हुए ओमकार. भाग्यश 11 टीम बल्लेबाजी करते हुए हमें दिखाई दे रही है और गेंदबाजी करने वाली टीम करण शाइनर्स. ये दोनों टीम के दरमियान मिल्खत खान प्रीमियर लीग 2025 क्रिकेट का बैटल. थोड़ा सा सावट यहाँ पर दिखाई देता हुआ आवश्यकता थी क्योंकि खिली हुई धूप थी और उस धूप में थोड़ी सी दिक्कत हो रही थी दर्शकों को और हमारे खिलाड़ियों को. मानस गेंदबाजी करेंगे लेफ्ट आर्म बैटर. फिर से एक बार ओमकार सामना करेंगे पहली गेंद का. ओहो इस बार ब्लाइंड स्ट्रोक खेलने का प्रयास. लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद. ऑफिशियल अंपायर का इशारा. लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त करते हुए 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ बिना कोई विकेट खोए. भाग्यांश 11 टीम पहले बल्लेबाजी करते हुए 9 रन स्कोर कार्ड पर. मिल्खत खान प्रीमियर लीग 2025 सीजन 4 का ये थरार. काफी दर्शक इस मैच का आनंद लेते हुए उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. मानस फिर से एक बार गेंदबाजी करेंगे. एक छक्का लगाते हुए बैटर सेकंड पर मनोज. इस बार देखिए फील्डिंग रिस्ट्रिक्शन में थोड़ा सा बदलाव करने का प्रयास कर रहे, कोशिश कर रहे. यहां पर मानस का ध्यान नहीं था. मानस गेंदबाजी करते हुए जरूर यहाँ पर एक गलती हो सकती थी यहाँ पर और उस गलती को सुधारते हुए यहाँ पर दिखाई दे रहे गेंदबाजी करने वाली टीम करण शाइनर्स.
फुल टॉस गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर की दिशा में खेल दिया। 1 रन का मौका, 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 10 रन। स्कोर कार्ड पर क्रिकेट के गॉड भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर अंजलि भाभी के हीरो मास्टर ब्लास्टर। 10 रन स्कोर कार्ड पर लगते हुए फिर से एक बार मानस गेंदबाजी करेंगे। इस बार ऑफ स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर का इशारा, वाइड और 22, कुल मिलाकर 2 रन। इस दोनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है नीतीश राणा, जर्सी नंबर 12, जिन्होंने इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर 6 गेंदों पर 6 छक्के लगाए थे और इंग्लैंड की रानी हेजल की जिनसे शादी कर इंग्लैंड के दामाद बन गए थे। जर्सी नंबर 12 युवराज सिंह स्कोर कार्ड पर 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ थोड़े से फंबल होते हुए फील्डर 1 रन लेने के बाद टीम का स्कोर जा पहुंचा है 13 रन स्कोर कार्ड पर। 13 रन स्कोर कार्ड पर विदाउट लॉस। भाग्यांश 11 टीम यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रही है। इसीलिए तो कहते हैं ना पंकज जी, आजकल के नौजवान लड़के 4 चीजों के पीछे दौड़ते हैं, एक तो पबजी, दूसरा पैसा, तीसरा है क्रिकेट और चौथा है लवर। लवर के पीछे दौड़ने वालों के लिए कहूंगा, देवदास की तरह जान मत दो यारो, ना चंद्रमुखी ना पारो, मेरी बात मानो, एक स्ट्रॉन्ग बियर मारो, आराम की जिंदगी गुजारो। बल्ले का भारी सिरा, विकेट कीपर का नहीं मिला सहारा और इस बार जीवनदान बैटर ओमकार को मिलता हुआ। हमारे पंकज जी में बताते हुए 1 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर जा पहुंचा है 13 रन। 13 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 1 ओवर की समाप्ति के बाद मानस ने जरूर शानदार गेंदबाजी की, पर फील्डर ने साथ नहीं दिया। पर इस बार गेंदबाजी के लिए विजय आते हुए सुजय गेंदबाजी के लिए ये मिल्खत खार के बूम बूम माटिया नाम से जाने जाते हैं, पर आज बूम बूम माटिया की तरह यहां पर काम करना होगा। ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा। सुजय गेंदबाजी करते हुए पहली गेंद लेग स्टंप के बाहर, ऑफिशियल अंपायर हमारे तरफ मुड़ते हुए एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है चारुलता भाभी के हीरो, जर्सी नंबर 14 संजू सैमसन स्कोर कार्ड पर आते हुए 14 रन स्कोर कार्ड पर बिना कोई विकेट खोए, जबकि दूसरा ओवर जारी है। मिल्खत खार प्रीमियर लीग पर्व 14 का थरार। इस बार ब्लाइंड स्ट्रोक आने बल्ले से खेलने का प्रयास, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना और यहाँ पर निशाना थाना है गेंदबाज सुजय ने डॉट गेंद के साथ। 14 रन स्कोर कार्ड पर दूसरा ओवर जारी है। ये क्रिकेट का मैदान और इस मैदान पर गर्दी भारी है। फिर से एक बार अच्छा स्ट्रोक लगाने का प्रयास किया था, गेंद शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है नूपुर भाभी के हीरो, जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर आते हुए धीरे धीरे हौले हौले यहां पर रनों की प्राप्ति करते हुए दोनों बैटर भाग्यांश 11 टीम के लिए, जबकि सुजय गेंदबाजी करते हुए अपने छोर की अगली गेंद लेफ्ट आर्म बैटर ओमकार के लिए। फुल टॉस गेंद गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा और वहां पर अच्छी फील्डिंग, फील्डर है मानस, कमाल का थ्रो, शानदार एफर्ट। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 16 रन स्कोर कार्ड पर। इशिता सूद भाभी के हीरो, जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर 16 रन जरूर लगते हुए स्कोर कार्ड पर। फिर से एक बार सुजय, अच्छी गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई, कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, लाजवाब। इसीलिए तो सुजय कहते हैं ना, आपकी जिंदगी में खुशी कभी कम ना हो। सुजय, आपकी जिंदगी में खुशी कभी कम ना हो, भगवान आपको ऐसी आइटम दे जो दबंग के मुन्नी से कम ना हो।
क्या गेंदबाजी कर रहे हैं, कमाल की गेंदबाजी पर इस बार मेरी नजर लग गई और इस बार ऑफिशियल अंपायर नाराज होते हुए एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है। ईशाने की भाभी के हीरो जर्सी नंबर 17 ऋषभ पंत स्कोर कार्ड पर आते हुए 17 रन स्कोर कार्ड पर किसे खतरा होगा, ये मिलखत खार के बूम बूम माटिया सुजय गेंदबाजी करते हुए। ओहो, फिर से एक बार देखिए अच्छी गेंद पर आंखों में इशारा करते हुए लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त किया और इस 1 रन के साथ आरसीबी के खिलाड़ी अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर आते हुए 18 रन स्कोर कार्ड पर यहां पर जरूर प्राप्त करते हुए हर एक गेंद के ऊपर एक रन प्राप्त करते हुए दोनों बल्लेबाज। सुजय फिर से एक बार अपने छोर की आखिरी गेंद और इस बार फिर से लेग स्टंप से बाहर। ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड +1 नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 अक्षर पटेल स्कोर कार्ड पर आते हुए हर एक रन के ऊपर यहां पर आखिरी गेंद आना बाकी। हमारे गुण लेखक पंकज में बतलाते हुए एक शानदार मैच, बड़ा स्ट्रोक हवा में खेलने की कोशिश, फील्डर है वहां पर। हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम, डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकऱ्या मारते डोकरीला डोला। थैंक यू डीजे मास्टर। इस छवे के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ आखिरी गेंद पर चौवा जड़ दिया बैटर ने ओमकार ने और टीम का स्कोर जा पहुंचे 24 रन। दौर की समाप्ति के बाद 24 रन, अच्छी इनिंग की शुरुआत यहां पर होते हुए। टाइम जरूर है, 7 मिनट बाकी है, स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। अगर इस ओवर में 5-7 मिनट के एक्स्ट्रा टाइम लगता है, 6 मिनट 52 सेकेंड, धीरे धीरे हौले हौले समय यहां पर बढ़ता हुआ दिखाई दे रहा है। तो और 2 रन अगर प्राप्त पेनल्टी रोकना है तो यहां पर टाइम पे गेंदबाजी करनी है। टाइम यहां पर जरूर रनिंग है, 6 मिनट 12 सेकेंड। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज सोहम आते हुए, सोहम फुल टॉस गेंद, फटका जरूर यहां पर मिस टाइमिंग होता हुआ। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर। शानदार बल्लेबाजी, हर एक रन प्राप्त करने का प्रयास कर रहे हैं भाग्यांश 11 टीम। हर डॉट गेंद के ऊपर रन की कोशिश जारी है क्योंकि ये क्रिकेट का मैदान है और इस क्रिकेट के मैदान पर दोनों बल्लेबाज संघर्ष करते हुए दिखाई दे रहे हैं। इस बार लेग स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर का इशारा, निदिशा भाभी के हीरो जर्सी नंबर 26 यश मापगांवकर स्कोर कार्ड पर आते हुए 26 रन जरूर लग चुके हैं स्कोर कार्ड पर। स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार ओमकार, फुल टॉस गेंद और गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, सासू मेली खोकुन षटकार मारला ठोकुन और इस बार गेंद बाउंड्री लाइन के पार षटकार। के बल्ले से नहीं दिखाई दिया पर चौथे पर्व में उन्होंने वो छक्का लगाकर इस बल्लेबाजी का जलवा दिखाया है। बैटर है ओमकार बल्लेबाजी करते हुए 32 रन स्कोर कार्ड पर। इस बार देखिए
एक रन जरूर लेने का प्रयास करते हुए दूसरी रन लेने की कोशिश, पर इस बार कामयाब। और यहाँ पर दिवसा डवलिया मिलखत कार गांव में चोरी होती हुई रनों की, और यहाँ पर इस रनों में 3 रन प्राप्त करते हुए 3 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 35 रन। ऐसा कहा जाता है ताई बाइको गेली माहिरी काम करी पीतांबरी, और आज ओमकार वही कारनामा करते हुए दिखाई दे रहे, हर एक गेंद के ऊपर रन प्राप्त करने का प्रयास और कोशिश करते हुए। इस बार अच्छी गेंद, थोड़ी सी उछाल लेने वाली गेंद, चकमा देते हुए यहाँ पर सोम गेंदबाज डॉट गेंद जाती हुई। सभी दर्शक आज इस मैच का आनंद लेते हुए मिलखत खार प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे इस पहले दिन का यह शानदार आयोजन, और इस शानदार आयोजन में खचाखच भरा हुआ यह स्टेडियम। इस बार फिर से आड़े बल्ले से खेल दिया है ओमकार ने, फील्डर है वहां पर, थोड़े से कोबड़ी पलाली तंगड़ी धरूना लंगड़ी घालाया लागली, ये रात के चैटिंग के चाले, और इस बार नींद अपूरी होती हुई दिखाई दी। तब तक 2 रन लेने का मौका, 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 37 रन स्कोर कार्ड पर एक शानदार मैच। ओहो, और पिच किस्म की गेंद आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था बैटर ओमकार ने। डॉट गेंद की शुरुआत यहां पर सोम के द्वारा। 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 37 रन। 37 धावा फलकावरती आपण पाहतोय सर्वप्रथम फलंदाजी करत असताना भाग्यांश 11 संघ गोलंदाजी करतोय तो करण शायनर्स संघ। चौथे ओवर के लिए गेंदबाजी के लिए अजिंक्य अंजलि भाभी के हीरो, क्रिकेट के गॉड, भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर जर्सी नंबर 10 परिधान किए हुए अजिंक्य गेंदबाजी के लिए। ओहो, स्लोअर 1 गेंद यहाँ पर देखिए चकमा देने का प्रयास किया, पर लीग 22 के रूप में 1 रन प्राप्त करते हुए इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 38 रन। 38 ऑन द बोर्ड। एक अच्छी प्रयास करने का कोशिश कर रहे हुए यहाँ पर स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। टाइम लिमिट है और 20 मिनट में ये समाप्त, 4 ओवर समाप्त करना अनिवार्य है। तो फिर से एक बार अजिंक्य गेंदबाजी करते हुए लेफ्ट आर्म बल्लेबाज ओमकार, जिन्होंने इस प्रतियोगिता में 3 साल के बाद जिस तरह से राम को 14 साल का वनवास भुगतना पड़ा और उसके बाद उन्हें राज्य मिला, उसी साथों साथ 3 साल के बाद एक छक्का ओमकार ने लगाया, पर अभी उसी कारनामा फिर से एक बार दोहराना होगा, अभी नहीं तो कभी नहीं। ओह, इस बार फिर से एक बार हुकला शॉट, गति में परिवर्तन, स्लोअर 1, चकमा देने वाली गेंदबाजी अजिंक्य के द्वारा। लगातार की दूसरी डॉट ओमकार बल्लेबाज को चकमा देते हुए। इस बार बड़ा स्ट्रोक मिड विकेट की दिशा में, मिड ऑन में फील्डर है वहां पर, जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका, और 1 ही रन पर संतुष्टि से 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पंकज जी बतलाते हुए 39 रन 39। चौथा और जारी है, 2 गेंदें शेष बाकी है। स्ट्राइक पर बल्लेबाज छक्का लगाकर शुरुआत की थी वही बल्लेबाज मनोज स्ट्राइक एंड पर। इस बार बड़ा स्ट्रोक, बैकवर्ड स्क्वायर की दिशा में फील्डर है, जरूर फील्ड करेंगे, 1 रन लेने का मौका। 40 रन स्कोर कार्ड पर लगते हुए इस इनिंग की, इस पारी की आखिरी 1 गेंद शेष बाकी है। ओमकार को मौका है क्या इस आखिरी गेंद पर बड़ा स्ट्रोक होगा, और इस बार देखिए चकमा देने वाली गेंद डॉट कराते हुए यहां पर ओवर की समाप्ति। 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 40 रन, और जीतने के लिए 24 गेंद 41 रनों की आवश्यकता है। यहां पर फिर से एक बार मैं दावत देना चाहूंगा, कल के दिन मांडवा प्रीमियर लीग की शुरुआत होने वाली है।
तो शानदार डीजे वाजू द्या. यांचा आवाज आपण ऐकलात आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना घेऊन जातोय मिळकतकारच्या या शानदार आयोजनाकडे. या सुंदर मैदानावरती जेव्हा 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, काय मोठी स्पर्धा आहे, काय दिमागदार आयोजन आहे. आयोजन असावं तर असं म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं आज संपूर्णतः रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा होती. टेनिस क्रिकेटवरती सुद्धा या स्पर्धेची चर्चा होती. अनेक लोकांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. प्रथमतः या ठिकाणी सलामीच्या जोडीविषयी आपण बोलूयात. त्या ठिकाणी विशाल आणि सुजय मैदानावरती उतरत आहे. नक्कीच सुजयकडे जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा अलिबाग क्रिकेट मधील पंकज जाधवची आठवण येते. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी खेळी करणं महत्वाचं असेल. पहिला चेंडू त्या दरम्यान येईल. पहिला चेंडू खराब, चेंडू पडल्यानंतर लेगसिक्सच्या बाहेर गेलाय. पंच येथे या ठिकाणी आपण बघितलं तर सूचित करतायत की हा चेंडू मात्र येथे खराब आलाय आणि धावफलकावरती एक अतिरिक्त धाव येथे मिळेल.
डीजे मास्टर पवन यांचा या ठिकाणी आपण डीजे ऑपरेटिंग बघतोय. सरपंच सविता गोरख कडवे यांच्या संघाला माझी विनंती आहे की पेंडॉलच्या डाव्या बाजूला येथे आपण सर्वांनी जमायचं आहे आणि जे हुकमादेवी प्रसन्न मिळकतकार या संघाने याचा कर्णधार येथे आलेला आहे तर कॅप्टन त्या टीमने सुद्धा या ठिकाणी पेंडॉलच्या उजव्या बाजूला जमायचं आहे. जय हुंकादेवी प्रसन्न मिळकतकार या टीमचे सर्वच खेळाडूंना सूचना आहेत की आपण पेंडॉलच्या उजव्या बाजूला जमा आणि सरपंच सविता गोरख कडवे यांच्या संघाला विनंती आहे की आपण डाव्या बाजूला इथे यायचं आहे. ओहो क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर येथे मात्र खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन. स्वतः फलंदाजी करणारा फलंदाज येथून मैदानावरतून परततोय. फलंदाज बाद डीजे. गावामधून अनेक नवीन प्लेयर तयार होत आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीला मी म्हणेन की श्रुतिक, त्यानंतर जर कोण खेळाडू तयार झाला तो म्हणजे अखिल आणि त्यानंतर माणूस सुद्धा चांगलं क्रिकेट खेळत असतो. मात्र आज या ठिकाणी मैदानावरतून तो परतला आणि एक महत्वाची विकेट येथे प्राप्त झाली आणि फलंदाजी करत असताना मानसकडनं ज्या अपेक्षा होत्या तो अपेक्षा भंग इथे झालाय. एक फार मोठ्या विकेटचा पतंग. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज ओमकारला आपण बघतोय, ज्या ओमकारने आज मैदानावरती आज आपलातून क्रिकेट दाखवलंय. तर हा चेंडू वाईड आलाय. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला होता, तो सुद्धा मैदानावरती जेव्हा आला होता तेव्हा तो वाईड होता. त्यानंतर 2 विकेट आल्या आणि पुन्हा एकदा वाईड, म्हणजे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. लेट्स टू बी कंटिन्यूड अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण ओमकारकडे बघतोय. षटक पहिलं मैदानावरती आलंय. ओमकार या वेळेचा चेंडू मात्र या ठिकाणी आपण बघितलं थोडासा फंबल होता. चेंडूवरती एक अतिरिक्त एक्स्ट्रा स्वरूप पाठीमागे चेंडू गेला. 1 धाव मिळेल. धावफलकावरती एका धावेनिशी आता मात्र धावसंख्या 3 धावापर्यंत पोहोचते. पहिल्या षटक मैदानावरती येथे मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जी कामगिरी केली गेली आहे, जस्ट इट इज हाऊस दॅट. आणखीन एक विकेटचा पतंग मैदानावरती आणि जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, एक्सप्लोजिव्ह गोलंदाजी, अटॅकिंग गोलंदाजी, आक्रमक गोलंदाजी, वन ऑफ द फाइनेस्ट बॉलिंग एफर्ट्स. क्या बात है. ओमकारने 3 विकेट प्राप्त केल्यात. पहिलं षटक मैदानावरती आहे. समोरच्या वरती आक्रमण करत असताना या वेळचा फटका षटकार. की तो एक लोहार की काय फटका खेळलाय. जावेदचा चेंडू मात्र स्लोवर वन टाकला होता. ओमकारला आपण इथे बघतोय गोलंदाजी करण्यासाठी आलाय. एक खराब चेंडू मात्र तिथे टाकला होता, त्याच्यावरती आक्रमण झालं. पुन्हा कमबॅक केलं गेलंय. हे महत्वाचं आहे. आयुष्यामध्ये काही गोष्टी तुमच्या बाजूने घडणार नाहीत, मात्र स्वतःला सांगा की मैदानावरती टीक धरायचं आहे. कारण समुद्राला सुद्धा भरती ओटी येत असते. आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन्स येत असतील तर नक्कीच असं लक्षात ठेवा की हे देखील दिवस जातील आणि चांगले दिवस नक्की येतील. आणि तेच मैदानावरती घडतं. एक फटका मैदानावरती आला, त्यानंतर कमबॅक करून दाखवलं. त्याच्या आधी 3 विकेट मिळवल्या. पहिलं षटक संपतंय. धावा येथे 10 बनतायत. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण विचार केला तर जेथे 40 धावा मैदानावरती बनल्या होत्या, 41 करायच्या होत्या, याच दरम्यान 41 होणार की नाही होणार याच्यावरती चर्चा सुरू आहे. तर यानंतर नेक्स्ट मॅच साठी मी पुकार देतोय.
टॉस या ठिकाणी केला गेलाय का? जय हुंकादेवी प्रसन्न मिळकतकार विरुद्ध सरपंच सविता गोरख कडवे यांचा संघ यांना सूचना आहेत की टॉस लगेचच करायचा आहे. ज्यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर ऑप्टिकच्या बाहेर गेलाय. वेट फॉर अंपायर डिसिजन वाईट मैदानावरती दिला जातोय. ज्यावेळेस षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात केली गेली 11 धावा इथे बनल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा अलीकडे आपण हे चित्र बघतोय. षटक दुसरं मैदानावरती कॅच होण्याची संभावना नक्की होती. धाबा 13 बनतायत. हा चेंडू खराब आहे. लेगस्टिकच्या बाहेर जाईल. पंच दंडित करतील. बघा लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल असावा लागतो आणि याच ठिकाणी मैदानावरती बघा टॉस करायचा आहे. त्यांना सूचना आहेत. यावेळेस मात्र जर विचार केला तर मैदानावरती महत्वाची विकेट येथे गेली. तुम्हाला मैदानावरती खेळत असताना संपूर्णतः लक्ष दोन्ही संघांचे या ठिकाणी कर्णधार सरपंच सविता गोरख कडवे या संघाचे कर्णधार आणि जे हुंकादेवी प्रसन्न मिळकतकार या दोन्ही टीमचे कर्णधार तेथे असतील आणि लगेच टॉस केला जाईल. विकेट किपरचं कमालीचं या ठिकाणी लक्ष होतं. थोडासा बाहेर उभा राहिला होता आणि त्याच्यानंतर लगेच या ठिकाणी अष्टनवरती चेंडू मारला आणि फलंदाज बाद. धाबा येथे 15 बनतात. षटक दुसरं मैदानावरती 60ची गोलंदाजी आणि त्याच्यामुळे ग्रेसफुलनेस आहे. त्याच्याकडे व्हेरिएशन्स आहेत. समोरच्या दिशेला फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करत असताना पुन्हा एकदा मैदानावरती सॉफ्ट डिस्मिसल बघायला मिळालं असतं. मात्र फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचतोय. या ठिकाणी सोहम मैदानावरती आपण बघतोय नेक्स्ट फलंदाजी करण्यासाठी आलेला बॅटर त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी स्वीकारावी लागेल. 14 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स प्लेयर आज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बघा मैदानावरती सन्मान्य प्रतीक्षाजी कडवे यांच्या शुभ असे आपण या मॅचचा टॉस करीत आहोत. 14 धावा धावफलकावरती 4 विकेटच्या नुकसानावरती हे चित्र आपण पाहिलं होतं. वळ्यात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला या चेंडूवरती अचंबित केलं होतं. सरप्राइझिंग मुवमेंट. फलंदाज सुद्धा या ठिकाणी थांबला होता. काही क्षण त्याला समजलं नव्हतं पण त्यानंतर मात्र धाव मैदानावरती मिळेल. एक धाव लेग बाय स्वरूपामधील ऍज पर लॉ नंबर 23 धाव संख्या बनते आहे. 4 चेंडू झालेत. 2 चेंडू बाकी आहेत. धाबा 16 बनतात. सरपंच सविता गोरख कडवे यांच्या संघानं नाणेफेक जिंकल्या. त्यांचं हार्दिक अभिनंदन आहे. 41 करायचे आहेत. षटक दुसरं आहे. 60ची गोलंदाजी ही मैदानावरती सुरू आहे. ओव्हर द विकेट. याच्यावरती त्रिफळा उद्ध्वस्त. दांडी गुल. फलंदाज बाद. कम ऑन डीजे मास्टर. कहाणी में आया और एक ट्विस्ट. जिथे 41 करायच्यात ना अशा पद्धतीने जेव्हा सामना इंग्लंडचा सुरू झाला होता प्रति षटकामध्ये 10.33 2-5च्या सरासरीने
तुम्हाला सामन्यामध्ये धावा बनवायच्या होत्या आणि अशा वेळेस षटक क्रमांक दुसरं हे मैदानावरती पुन्हा एकदा एक चेंडू. दोन चेंडू बाकी आहेत. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 विकेट, त्यानंतर पुन्हा वाईट, त्यानंतर एक धाव, त्यानंतर विकेट, 2 वाईट, 1 रन, वाईट, त्यानंतर 1 लेग बाईस, 1 डॉट. यावेळेचा पिकअप स्ट्रोक चांगल्या रीतीने खेळलाय, मात्र चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेला. ते म्हणतात ना, काही गोष्टी आपल्या नशिबात असाव्या लागतात आणि त्या आता नाहीयेत. एक धाव मिळते, समीकरण पुन्हा बदलेल. 16 धावा या ठिकाणी आहेत 5 विकेटच्या नुकसानावरती. दोन षटके ते मैदानावरती पूर्ण होत आहेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू आता बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी जी आवश्यकता आपण बघतोय 25 धावांची, म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला या ठिकाणी मैदानावरती स्कोरिंग मध्ये थोडीशी मिस्टेक आहे. धावा येथे 2 षटकांमध्ये 24 पाहिजे, म्हणजे प्रति षटकामध्ये 12 पाहिजे. धावा 17 बनतात. केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे या उक्तीप्रमाणे आता तुम्हाला खेळावं लागेल. कारण आता जर तुम्ही या मैदानावरती षटकार आणि चौकार नाही मारणार तर मग कधी खेळाल. कारण 12 चेंडू आता खेळ बाकी आहेत. 24 धावांची रिक्वायरमेंट आहे. सुरुवात कोणाला तरी एकाला करावी लागेल. ज्यांनी आम्हाला चेंडू दिला ना, त्या ठिकाणी चिमुकल्या ताई आहेत, त्यांचा देखील मी आभार प्रदर्शित करतोय. यावेळेसचा फटका चांगल्या रीतीने खेळला. क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याने कॅच पकड. कॅच सोडला असताना तर पाठीमागून 10 ते 20 शिवाय नक्की ऐकायला आल्या असत्या. कारण या ठिकाणी कॅच महत्वाची होती. त्याला सुद्धा माहिती आहे त्याच्या पोटात गोळा होता. जर कॅच सुटली असती तर या ठिकाणी मॅच बदलली असती. कॅचेस विन द मॅचेस असं आपण नेहमी म्हणतो ना. जेव्हा मैदानावरती एखादा झेल तुम्ही सोडता तर तुम्ही मॅच मध्ये पाठी येता. धावा इथे 17 बनतात. तर हलक्या हाताने खेळण्याचा येथे प्रयत्न केला गेलाय. तप्त उन्हामध्ये प्रीमियर लीग आपण बघतोय, मात्र वारा आहे त्याच्यामुळे थोडीशी प्रसन्नता सुद्धा वाटते. 35-36 डिग्री सेल्सिअस अलिबाग मध्ये असणार हे तापमान आणि किंबहुना मी म्हणेन की यापेक्षा तप्त ऊन अर्ली एप्रिल मध्ये आपण पाहिलं होतं. यावेळेचा फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे, कॅच घेतली गेली आहे. स्वतः पुन्हा एकदा या ठिकाणी मी बघतोय तर तो म्हणजेच मैदानावरती ओमकार. महत्वाची कॅच, फलंदाज बाद डीजे. डीजे मास्टरनी काय गीत वाजवलं होतं, आल्या आल्या जाऊ नका. क्या बात आहे. कारण मैदानावरती फलंदाज गेला आणि परत आला. काही विशेष त्याला करता आलं, टायमिंग साधता आलं पाहिजे. नक्कीच आपण बघत असतो ना, इम्रान सर नेहमी सांगत असतात की 1.5 दिवसाचा गणपती. कारण या ठिकाणी मैदानावरती जेव्हा फलंदाज आला होता तो मैदानावरती थांबणं गरजेचं होतं आणि फलंदाजाने ज्या ठिकाणी मी म्हणेन की मैदानावरती या ठिकाणी टिकून खेळणं गरजेचं होतं. त्या विकेट आली. बॅटची कडा घेतली, चेंडू पाठीमागे गेला. धाव 1 येथे मिळेल.
धावसंख्या धावफलकावरती येथे मात्र आता जर विचार केला 19 धावा धावफलकावरती बनतायत, जिथे 41 करायचे आहेत. अर्ध्या लक्षापर्यंत ते जणू काही पोहोचलेत. मात्र इथून ज्यांना फटकेबाजी करावी लागेल, विकेट सांभाळावी लागेल, विकेट इथे भरपूर गेल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर गुल्डिंगच्या थोडासा पुढे टाकला होता, फुलंडी टाकण्याचा प्रयत्न करत होता. यावेळेचा चेंडू 19 आल्यात. 5 चेंडू मैदानावरती हाताळले केले गेलेत. एक चेंडू या षटकामधील बाकी आहेत. 7 चेंडू आता येतील. हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर गेलाय विकेट किपरच्या सेफ हँड मध्ये. षटक तिसरं इथे संपलंय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धाबा इथे 19 बनतायत. षटक क्रमांक 4 इथे मैदानावरती पाहायला नक्की मिळेल. 3 षटक इथे संपतायत. 3 षटकांनंतर 19 रन स्कोरबुक वरती बनल्या गेल्यात आणि 1 षटक इथे मैदानावरती बघायला मिळेल. या षटकामध्ये येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये मॅच मध्ये विजय होण्यासाठी जी आवश्यकता, जी रिक्वायरमेंट आहे ते आपण बघतोय ना, 22 धावाची. 22 धावांची रिक्वायरमेंट. 22 धावा पाहिजेत. 22 धावांचा रणसंग्राम येथे तुम्हाला पूर्ण करावा लागेल. 22 धावा पाहिजेत. सहा चेंडूंनी 22 धावा पाहिजेत मॅच मध्ये. बिग स्ट्रोक आले पाहिजेत. पहिला बिग स्ट्रोक आलाय का? त्याच्यावरती पुन्हा एकदा अप्रतिम कॅच. क्या बात आहे ओमकार डीजे. पाच चेंडू आता बाकी आहेत. 22 धावांची रिक्वायरमेंट आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मिळकतकार प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा थरार. हा चेंडू वरती पुन्हा एकदा नेस्त नाबूद केले. चारी मुंड्या चित केले. एका जागेवरती उभं केलंय. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. आता मात्र संघर्ष पुन्हा वाढलाय. आता मात्र जर विचार केला तर संघर्ष पुन्हा वाढलाय. शिगेला जाऊन पोहोचलाय. याच मॅच मध्ये ओमकारने केलेली कामगिरी सर्वांना बघायला मिळते. आज विकेट मिळाल्या, आज बॅटिंग चांगली केली, आज क्षेत्ररक्षण अव्वल केलं. पुन्हा एकदा चांगला चेंडू लागोपाठ जर आपण विचार केला तर मैदानावरती 2 चेंडू निर्धाव आलेत. जिथे जर आपण विचार केला 3 चेंडू बाकी आहेत. 22 धावांची रिक्वायरमेंट. या सामन्यामध्ये कोण जिंकेला सामना? ज्यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न करतात, मात्र चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. जिथे धावांची आवश्यकता होती, बिग स्ट्रोक येणं महत्वाचं होतं. 41 करायच्या होत्या. मॅच लांबली. महत्वाच्या विकेट गेल्या. अर्ली विकेट आपण पाहिल्या. त्यानंतर मात्र सामन्यामध्ये प्रबळ दावेदारी स्पष्ट केली ओमकार ठोंबरे आणि टीमने. म्हणजे तर मी म्हणेन तर भाग्यांश 11 संघाचं भाग्य आज उज्ज्वल आहे. सुरुवातीची पहिल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा या चेंडूवरती मी म्हणेन की वाईट जरूर दिला गेला, मात्र असं वाटत होतं की ऑप्टिकच्या बाहेर गेला. करण कडवे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकासाठी 100 रुपयांचं पारितोषिक होतं. एक 6 येथे आपण बघितला, त्यासाठी 100 रुपये आलेत. ज्यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, फिल्डिंग करेल. मात्र प्रीमियर लीगची खासियत आहे बघा, मॅच कोणाची आज होते तिथे प्लेयर चेअर करत असतात, पाठीमागून आवाज देत असतात. आणि गावाची स्पर्धा, आपल्या सर्वांची स्पर्धा, आपल्या अभिमानाची स्पर्धा जेव्हा आपण भरवत असतो ना, तेव्हा एक वेगळं पण सुद्धा इथे अनुभवायला मिळतं. तर आता मात्र केवळ एक चेंडू येते बाकी. या मारण्याचा प्रयत्न केला, चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 4 षटकांचा खेळ येथे संपलाय. मॅच येथे जिंकली गेले. भाग्यांश 11 संघाने त्यांचं हार्दिक अभिनंदन. कमॉन डीजे.
ठोंबरे ज्याने सर्वांना प्रभावित केलं, अप्रतिम गोलंदाजी केली. सुरेशजी गरज त्यांच्या शुभ हस्ते आपण ओंकार ठोंबरे या इस्टॅब्लिश प्लेयरला आपण येथे पारितोषिक देऊयात. एक अत्यंत जबरदस्त मॅच आपल्या भेटीला पुन्हा एकदा येणार आहे. तर नेक्स्ट मॅच साठी मी आपल्या सर्वांना घेऊन जातोय.